राज्यातील महायुती सरकारने शेतकरी, वारकरी, युवा, मातृशक्ती, ज्येष्ठ नागरिकांना समर्पित असलेला अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे। हा अर्थसंकल्प महिलांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्नपूर्ण योजना, वारकरी दिंडीला 20,000 रुपये, शेतकऱ्यांना मोफत बीज, राज्यातील 10 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार व ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी तीर्थ योजना जाहीर झाली। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा संदर्भात आराखडा तयार करून लवकरच ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडविणारा मध्य प्रदेश आणि राजस्थान नंतर महाराष्ट्र राज्य होणार असल्याची माहिती दिली। विविध घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे सांगून राज्य सरकारचे अभिनंदन। भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। यावेळी भाजपचे खासदार अनुप धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, कृष्णा शर्मा, माधई मानकर, मंजय गोटफोडे, देवाशिष काकड यांनी उपस्थित होते। जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सरकारने जे बजेट अजितदादांनी मांडलं त्याची माहिती स्थानिक स्तरावर आपल्या पत्रकार बांधवांमार्फत जनतेपर्यंत पोहोचावी या भूमिकेतून आपण या बजेटमधले जे सायलेंट फीचर्स होते ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच्या व्यतिरिक्त या बजेटमधून आपला जिल्हा किंवा आपला जो विभाग आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद मध्ये नवनिर्वाचित खासदार सत्ताधारी पक्षाची निवडून आलेले आहेत आणि म्हणून संसदेमध्ये ते 8 दिवसाचं त्यांचं अधिवेशन झालं। त्यांनी मध्यंतरीच्या अधिवेशन आणि निवडून आल्यानंतरच्या कालखंडामध्ये जे दौरे केले आणि त्यांचा 10 वर्षाचा संजीव भाऊ राहिल्यामुळे प्रदीर्घ अनुभव होता, त्या अनुभवातून ज्या काही योजना आपलं सरकार नसल्यामुळे बारगडल्यासारख्या होत्या किंवा ज्या आपल्याला अधिक पद्धतीने स्टिम्युलेट करायच्या त्या अशा सर्व योजनांचं फॉलोअप अनुभावांनी दिल्लीला घेतलं आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा दुसरा उद्देश पत्रकार परिषदेचा होता।